टाटा IPL 2024 मधील सामन्यांची रंगत आता दिवसेंदिवस खऱ्या अर्थाने वाढत आहे। पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात IPL 2024 मधील 23वा सामना अत्यंत चुरशीचा झाला। हा सामना चंदीगडच्या मल्लापूर मधील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला। 38,000 क्षमता असलेल्या या मैदानावर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले। या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरला आणि कोणते खेळाडू गेम चेंजर ठरले, तसेच या सामन्याला कलाटणी कुठे मिळाली हे जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ लाईक करा। सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे चाहत्यांचे पैसे वसूल करणारा हा सामना झाला। सुरुवातीपासून शेवटच्या चेंडूपर्यंत कोण जिंकेल याची उत्सुकता ताणून धरणारा अत्यंत चुरशीचा हा सामना होता। या सामन्यात खरी रंगत भरली ती पंजाब किंग्सच्या शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा या दोन अनकॅप्ड भारतीय खेळाडूंनी। शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी हैदराबाद संघाच्या तोंडचं पाणी पळवलं। ही तीच जोडी आहे ज्यांनी काही दिवसांपूर्वी गुजरात टायटन्सच्या तोंडचं पाणी पळवलं होतं आणि पंजाब किंग्सला सनसनाटी विजय मिळवून दिला होता। हैदराबाद विरुद्धच्या या सामन्यात पण हे दोघं त्याचीच पुनरावृत्ती करतील असं वाटलं होतं, पण म्हणतात ना, क्रिकेट हा बेभरोशाचा खेळ आहे, कधी काय घडेल ते कुणीच सांगू शकत नाही। मात्र या सामन्यात काय घडलं ते जाणून घेणं नक्कीच मनोरंजक ठरेल। शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। कर्णधार शिखर धवनने घेतलेला हा निर्णय हर्षदीप सिंग आणि सॅम करनने एकदम ओके ठरविला। ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा सलामीला आले। त्यांनी पहिल्या 2 ओव्हरमध्ये 27 धावा काढल्या, पण त्याचवेळी गोलंदाजीसाठी आलेल्या हर्षदीप सिंगने ट्रॅव्हिस हेडला तंबूत पाठवले। ट्रॅव्हिस हेडच्या 21 धावा झाल्या होत्या। ट्रॅव्हिस हेड बाद झाल्यावर मैदानावर आले एडन मार्करम आणि अभिषेक शर्मा यांनी पुढील डावाला सुरुवात केली, पण त्याचवेळी पुन्हा हर्षदीप सिंगने एडन मार्करमला शर्माच्या हातात कॅच द्यायला भाग पाडून खातं खोलायच्या आतच तंबूत परत पाठविले। केवळ 27 धावांवर हैदराबादचे 2 मुख्य फलंदाज बाद झाले होते। आता अभिषेक शर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यावर संघाचा भार आला होता। दोघांनी चांगली सुरुवातही केली, पण 5व्या ओव्हरमध्ये सॅम करनला 2 चौकार मारल्यानंतर पुन्हा एक मोठा फटका मारण्याच्या नादात अभिषेक शर्माने आपली विकेट गमावली। शशांक शर्माच्या हातात आपला झेल देऊन अभिषेक शर्मा 16 धावांवर बाद झाले। 39 धावात हैदराबादचे 3 मुख्य मोहरे गळाले होते। आता हैदराबाद 100 धावा तरी करतील की नाही असे वाटू लागले। त्याचवेळी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे जन्मलेले नितीश कुमार रेड्डी मैदानात आले। त्यांनी पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला। त्यांना राहुल त्रिपाठी साथ देत होते, परंतु हर्षल पटेलने जितेशच्या हातात झेल द्यायला भाग पाडून तंबूत पाठविले। राहुल त्रिपाठी 14 चेंडूत 11 धावा काढून बाद झाले। राहुल त्रिपाठी बाद झाल्यावर एनरिक क्लासेन मैदानात आले। नितीश कुमार रेड्डी आणि एनरिक क्लासेन यांच्यात 36 धावांची भागीदारी झाली। एनरिक क्लासेन तरी आता काही करतील असे वाटत असताना ते हर्षल पटेलच्या जाळ्यात अडकले। सॅम करनच्या हातात आपला एक सोपा कॅच देऊन क्लासेन 9 चेंडूत 9 धावा काढून बाद झाले। हेनरी क्लासेनच्या रूपाने हैदराबादला 5वा धक्का बसला। एका बाजूला एकामागून एक विकेट पडत असताना नितीश कुमार मात्र आपल्या जागेवर ठामपणे उभे राहून धावा वाढवत होते। नितीश कुमार रेड्डीने 33 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या। त्यांच्या या मोठ्या धावसंख्येमुळेच हैदराबादची धावसंख्या 151 धावांच्या पुढे जाऊ शकली। त्यांना साथ देणारे अब्दुल समद यांनीही आपला हात मोकळा सोडला। अब्दुल समदने 12 चेंडूत 25 धावांची भर टाकली।
शेवटी शहाबाज अहमद 7 चेंडूत 14 तर पॅट कमिन्सने 3 आणि जयदेव उनाडकटने 6 धावा केल्या. त्यामुळेच हैदराबादला 182 धावांची मजल मारता आली. पंजाबच्या अर्शदीप सिंगने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 4 मोलाच्या विकेट्स घेतल्या. सॅम करन आणि हर्षल पटेल यांनी 2-2 विकेट्स घेतल्या तर 1 विकेट कागिसो रबाडाला मिळाली. पंजाबला हा सामना जिंकण्यासाठी 183 धावा करायच्या होत्या, पण एवढ्या धावा मुल्लनपूरच्या या मैदानावर करणं अवघडच नव्हतं तर अशक्य होतं याचा अंदाज पहिल्या 5 ओव्हरमध्येच आला. पंजाबचे मुख्य फलंदाज लवकरच बाद झाले, पण हा सामना इतका चुरशीचा होईल याचा अंदाज कुणालाच आला नाही. पंजाबचा डाव सुरू करण्यासाठी शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो मैदानात उतरले. सामना जिंकण्याच्या इराद्यानेच ते मैदानात आले, परंतु दुसऱ्याच ओव्हरमध्ये पॅट कमिन्सने जॉनी बेअरस्टोला बाद केले. त्यावेळी पंजाबचा स्कोर 2 होता. जॉनी बेअरस्टो तंबूत गेल्यावर प्रभसिमरन सिंग मैदानात आले. प्रभसिमरन सिंग आणि शिखर धवन काही धावा करतील असे वाटले. त्याचवेळी भुवनेश्वरच्या चेंडूवर प्रभसिमरन सिंग गोंधळले. त्यांनी आपला कॅच नितीश कुमार रेड्डीच्या हातात दिला आणि केवळ 6 चेंडूत 4 धावा करून प्रभसिमरन सिंगही तंबूत परतले. पंजाबचा स्कोर यावेळी फक्त 11 धावा होता. पंजाब आता काही करू शकेल असे वाटत नव्हते. त्याचवेळी भुवनेश्वर कुमारने कर्णधार शिखर धवनला देखील आपल्या जाळ्यात अडकवून बाद केले. शिखर धवन 14 धावांवर स्टंप आउट झाले. खरं तर पंजाबच्या आशा आता पूर्णपणे धुळीला मिळाल्या होत्या, पण त्याचवेळी सॅम करन आणि सिकंदर रजा उमेद बाळगून होते. त्यांनी हळूहळू धावा वाढवायला सुरुवात केली. मोठे फटके त्यांनी मारले नाही, परंतु आपल्या संघाला ते 100 धावांच्या पुढे घेऊन गेले. आता पुन्हा पंजाबच्या विजयाची शक्यता दिसू लागली. त्याचवेळी टी नटराजनने सॅम करनला पॅट कमिन्सच्या हातात झेल द्यायला भाग पाडून त्यांना झेलबाद केले. सॅम करनने 22 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 29 धावा काढल्या. सॅम करन बाद झाल्यावर शशांक सिंग मैदानात आले. शशांक सिंग आणि सिकंदर रजा आता मैदानावर होते. या दोघांनी आपल्या संघासाठी 33 धावांची भागीदारी केली. सिकंदर रजा आता फुल फॉर्मात आले होते. ते पंजाबला विजयाच्या वाटेवर पुन्हा नेतील असे वाटत असतानाच जयदेव उनाडकटला चुकीचा फटका मारताना सिकंदर रजा बाद झाले. हेनरिक क्लासेनने त्यांचा हा झेल अगदी सहज घेतला. 22 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने सिकंदर रजांनी 28 धावा केल्या. पंजाबच्या 5 मोठ्या विकेट्स आतापर्यंत गमावल्या होत्या. आता पंजाबसाठी मैदानावर खेळत होते शशांक सिंग आणि जितेश शर्मा. या दोघांनी हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला चढविला आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत रोमहर्षक केला. शशांक सिंगने सलग दुसऱ्या सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र यावेळी तो अपयशी ठरला. शेवटच्या चेंडूवर हैदराबादने IPLच्या 23व्या सामन्यात 2 धावांनी रोमहर्षक विजय मिळविला. पंजाब किंग्स जरी 2 धावांनी हा सामना हरले तरी शशांक सिंग आणि जितेश शर्मा मात्र क्रिकेट प्रेमींची मने जिंकली. याविषयी आपल्याला काय वाटते? कृपया कमेंट बॉक्समध्ये यस किंवा नो लिहून आपले मत कळवा. हा व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद.